आज पोलिसांचा रिस्पेक्ट केला आम्ही साहेबांचा। ह्याच्यानंतर जर असे प्रश्न आम्हाला सांगितले तर वेळीच आम्ही उत्तर देऊ। बरं, आम्हाला घुसायला वेळ लागला नसता, साहेबांचा रिस्पेक्ट केला। कायदा सुव्यवस्था आम्हालाही राखायचे, आम्ही काय ठेकेदार नाही। आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या, आमचे जे प्रश्न आहेत त्याला उत्तर द्या, आम्ही निघालो। आम्हाला थोडी तुम्हाला राहायला यायचं तुमच्या केबिनमध्ये। साहेबांकडे बोलू। नमस्कार, सत्यपरिचित मध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सकाळी उठल्यानंतर मीरा भाईंदर शहर जे स्वच्छ मिळतं ते या कामगारांमुळे, आणि याच कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे। या कामगारांना यांचे हक्काचे पैसे मिळत नाहीत, यासाठी आज मनसेने मीरा भाईंदर महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढलेला आहे। या सर्व संदर्भात मनसेचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। कसं आहे माहिती आहे का, हा मोर्चा जो आलेला आहे ही आणायची वेळच आमच्यावर आली नसती, पण आज ही वेळ आमची दुर्दैवाने आली, कारण की हे झोपी गेलेलं प्रशासन आहे आणि यांच्यापेक्षा निर्लज्ज असे हे ठेकेदार आहेत। महानगरपालिका ठेका देते, ठेका देऊन मोकळी होते, पण या कामगारांच्या समस्या काय आहेत, यांचं काम बरोबर चाललंय का, यांची परिस्थिती काय आहे, यांच्याशी कधी कामगारांशी बोलायचा प्रयत्न ही महानगरपालिका करत नाही। प्रथम क्रमांक मीरा भाईंदर शहराचं स्वच्छ संरक्षणमध्ये आलं, हे कोणी आणलं? तुम्ही आतमध्ये एसी कॅबिनमध्ये बसून तुम्ही लोक घेऊन आले का? तुम्ही नाही घेऊन आले, हे कामगार घेऊन आलेत, लक्षात घ्या। आणि या कामगारांच्या भरोश्यावर एक नंबर मीरा भाईंदर शहर आलेलं आहे। मग तुम्ही त्यांना रस्त्यावर कसं फेकून देता? त्यांच्या समस्या कोण जाणून घेणार? त्या दूर कोण करणार? ही महानगरपालिका ठेकेदार निर्लज्ज झालेले आहेत। मनसेचा मोर्चा हा सुरळीत चालला होता, मात्र काही मनसेचे पदाधिकारी हे महानगरपालिकेत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची नाही, तसेच मोजकेच अधिकारी चर्चेसाठी येऊ शकतात अशी अट टाकल्याने हा मनसेचा मोर्चा कुठे ना कुठे आक्रमक झाला आहे। नमस्कार, सत्यपरिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मनसेने आज कामगारांच्या मागणीसाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला होता। आतापर्यंत हा मोर्चा मात्र शांततेत चालला होता। थोड्याच वेळात मनसेचे पदाधिकारी हे महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात गेले होते, आतमध्ये गेले होते। त्याच्यानंतर आता या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर मनसेचा जो मोर्चा आहे तो आक्रमक झालेला आहे। काही कामगार या ठिकाणी झोपलेले आहेत, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या समोर या ठिकाणी झोपलेले आहेत। जसं की आपण पाहू शकता, कामगार आता आक्रमक झाले त्यांच्या मागणीसाठी, त्यांच्या हक्कासाठी। मनसे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांची आणि पोलिसांची काही बाचाबाची झालेली आहे। तुमचा सन्मान आम्ही नेहमी केला आणि करत आला। हे अधिकारी महातुरडे अधिकारी ठेकेवाल्यांना मदत करतात। आता त्या अधिकाऱ्यांना खाली बोलू नाही, बरोबर साहेब? तुम्हाला मान सन्मान दिला माझ्या दृष्टीने लॉईन करायचं आहे की मला 100% पण तुम्ही आमच्यासाठी कन्व्हिन्स करू नका। त्या अधिकाऱ्यांना मस्ती आहे, त्या अधिकाऱ्यांना मस्ती आहे साहेब। आमच्या टॅक्स मधनं पैसे आणि पगार जातो आणि ते आम्हाला सांगतात की 5 जणांची व्हिडिओ रेकॉर्डिंग नका करू, हे चुकीचं साहेब। न्याय मिळाला तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, सर्व पक्ष असतील त्यांना वेगळा न्याय आणि मनसेला का वेगळा न्याय? कारण की मनसे त्यांना जाब विचारते, मनसेमध्ये कोणी ठेकेदार नाही आणि त्यांच्या अंगाशी येतं उत्तर द्यायला, त्यामुळे ते 5 जण व्हिडिओ रेकॉर्डिंग नका करू हे त्यांचं म्हणणं आहे। आम्ही तर विनंती केलेली की आम्ही 11 जण, सकाळीच मी सांगितलेलं मोर्चा चालू व्हायच्या अगोदर 11 जणांचं आमचं शिष्टमंडळ जाईल, 11 जण आम्ही भेटू आणि आमच्या प्रश्नाची उत्तर घेऊ। पण जर तिथे जाऊन आम्हाला वेटिंगला उभं करत असतील आणि माजुरडेपणा करत असतील तर ते चुकीचं आहे सर। त्यांना म्हणा आता खाली या, खाली आम्ही बोलू। तुमच्यापैकी 11 जण सिलेक्टेड काढा साहेब, तिथेच काढलेले आम्ही, तेव्हाच काढलेले। त्या अधिकाऱ्यांना मस्ती आहे की नाही सांगा मला? त्यांना तेच सांगितलं साहेब, तुमच्या कायदा व्यवस्था राखणं तुमचं काम आहे, आमचंही तुम्हाला सहकार्य करणं काम आहे। पण हे अधिकारी माजुरडे पोलिसांना पुढे करतात आणि मग आमच्यावर गुन्हे दाखल करायचे प्रयत्न करतात। आली आता काही काळ मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये हा सर्व गोंधळ सुरू होता। त्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे काही अधिकारी खाली आले, त्यांना चर्चेसाठी बोलवलं आणि मनसेने अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्या चर्चेनंतर त्यांच्या कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत ते जाणून घेऊया। मनसेला काय वेगळं नाही का सर? तुम्ही जर याच्या अगोदरचे मी व्हिडिओ फोटो देतो, श्रमजीवी संघटना जी आहे ती तुमच्या केबिनमध्ये 100 जणांना घेऊन बसते, त्यांचं शिष्टमंडळ तुम्हाला चालतं आणि मनसेचं 5च का पाहिजे हो सर? आणि कुठल्या GR मध्ये तुमच्याकडे कुठला GR लेखी आहे का?
की व्हिडिओ शूटिंग काढायची नाही, फोटो काढायचे नाही. तुम्हाला मी सांगतो, राधा बिनू शर्मांना जेव्हा नरेंद्र मेहता भेटायला येतात, जेव्हा प्रताप सरनाईक भेटायला येतात, त्या वेळेला शूटिंग चालू असते. तुम्हाला कुठला कायदा आहे तो दाखवा मला. बरं, कायदा एकावर राबवायचा नसतो साहेब. तुमच्या कुठल्याही महापालिका अधिकारी असेल, महाराष्ट्र शासनाचं कार्यालय असेल, त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करायला बंदी नाही. पोलीस प्रशासनाला पण बंदी नाहीये साहेब. मग तुम्ही अशी बंदी घालून तुगलीकी निर्णय का काढता? तुमच्याकडे जीआर आहे का? असं असते का पद्धत? साहेब, तुम्ही आम्हाला पद्धत शिकू नका. तुम्ही आम्हाला पद्धत नका शिकू. एका पक्षाला वेगळा न्याय. आणि तुम्ही का भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आहात का? आहात का? प्रश्न उत्तराचा विषय. मग मी तेच म्हणतोय, तुम्ही कुठल्या अधिकारी पोलिसांना सांगितलं? पोलिसांना कुठल्या अधिकारी सांगितलं आम्हाला जीआर द्या? सर, जीआर ची भाषा बोलताना तुम्ही जीआर द्या आम्हाला. सुप्रीम कोर्टाचा आदेश द्या आम्हाला. सुप्रीम कोर्टापेक्षा तुम्ही मोठे आहेत का साहेब? तुम्ही मोठे झालात का? अतिरिक्त आयुक्त झालात तर मोठे झालात का? साहेब, जीआर दाखवा ना मला. तुम्ही असं जीआर दाखवा. सिस्टम किती असते? सिस्टम मध्ये ह्याच्यापूर्वी किती येत होते? साहेब, तसंच असतं साहेब, कायद्यानेच बोला ना. आज मीरा भाईंदर महानगरपालिकेवर तुम्ही धडक मोर्चा काढला आहे, पण पालिकेमध्ये अशी चर्चा आहे की आजचा जो महामोर्चा आहे तो तुम्ही फक्त ठेकेदारांची बिल काढण्यासाठी काढला होता आणि त्यांना मदत करण्यासाठी केला होता, आणि तुमचा मोर्चा येण्याच्या अगोदरच ठेकेदार इथे पालिकेमध्ये येऊन बसले होते. याच्यात किती तथ्य आहे? नाही, कोणते ठेकेदार आहेत, काय आहेत, आम्हाला काही याची कल्पना नाही आहे. याचं उत्तर महानगरपालिकेचे अधिकारी देतील. मी माझ्या रस्त्यावर काम करणारा कामगार, त्यांच्या हक्कासाठी या ठिकाणी मी महामोर्चा घेऊन आलो आहे, आणि त्यांच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या आज मी पूर्ण करून या ठिकाणावरून जाणार आहे. आणि मी आज ज्या गोष्टी, माझे प्रश्न होते ते मार्गी लावलेले आहे, त्याला मला यश मिळालेलं आहे. तुम्ही बघू शकता ही ग्रॅज्युएटी 13 लोकांची माझ्याकडे यादी आहे. या 13 लोकांच्या अकाउंटमध्ये काल 1,04,000 रुपये गेले. या मनसेच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्याच्यासाठी मी आज आलोय. ठेकेदार वगैरे कोणासाठी नाही आलोय. आज तुम्ही आतमध्ये मुख्यालयामध्ये गेला होतात आणि पालिकेचे अधिकारी जे आहेत, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपटे यांच्याशी तुमची चर्चा झाली आहे. काय त्यांनी नेमकं तुम्हाला आश्वासन दिलं आहे? आम्ही सर्वप्रथम आमची ग्रॅज्युएटी होती, सफाई कामगारांची ग्रॅज्युएटी होती. ही ग्रॅज्युएटी, त्याचा रिझल्ट तुम्हाला मी दाखवलेला आहे की आमच्या मनसेच्या जी आमची मागणी होती त्याची सुरुवात झालेली आहे. 13 लोकांना काल ताबडतोब अकाउंटमध्ये त्यांच्या पैसे टाकण्यात आले, ग्रॅज्युएटी टाकण्यात आली. त्याच्यानंतर अग्निशमन विभाग, वृक्षपातीकरण विभाग, गार्डन विभाग, त्याच्यानंतर आपले स्मशानमध्ये काम करणारे कामगार, यांचे सर्वांचे पगार 10 तारखेच्या आतमध्ये व्हायला पाहिजे होती. ही आमची प्रमुख मागणी होती. त्यांचे पगार सुद्धा 10 तारखेच्या आतमध्ये यावेळी करण्यात येणार आहे. सर्वांना दिवाळी बोनस सुद्धा लवकरच करण्यात येणार आहे. काहींचे सुट्टीचे पैसे बाकी होते ते सुद्धा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ते सुद्धा होणार आहे. आणि आज नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही 13 लोकांच्या अकाउंटला पैसे टाकून दिलेले. 13 लोकांच्या अकाउंटवर प्रत्येकी किती पैसे आले आणि किती कशाचे पैसे होते? 13 लोकांना जे आहेत, मयत कामगार जे आहेत ना, त्यांना त्यांची जी ग्रॅज्युएटी आहे त्यांचे पैसे त्यांना मिळाले. जे काही त्यांनी सेवा या पूर्ण त्यांच्या कार्यकाळ जे काम केलंय त्या कालावधीमध्ये जी सेवा केलेली आहे त्यांचा जो सुट्टीचे आणि या सर्व गोष्टीचे पैसे जमा होतात, ग्रॅज्युएटीची कामगारांची नियमाप्रमाणे असते, ते नियमाप्रमाणे त्यांच्या अकाउंटला जमा झाले. उर्वरित लोकांची ग्रॅज्युएटी बाकी आहे, या लोकांची किती दिवसामध्ये आणि किती महिन्यांमध्ये हे लोक टाकणार आहे असं आश्वासन? आम्हाला 1 महिन्याचा वेळ दिलाय. 1 महिन्यात सर्व उर्वरित सेवानिवृत्ती कामगार आणि मयत कामगार आणि रिटायर कामगार, आपले अर्ध्यात काम सोडलेले कामगार, या सर्वांचं व्हेरिफिकेशन होईल. यांची एक यादी बनवण्यात येईल आणि उर्वरित सर्व रक्कम जी आहे ती 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या अकाउंटला पाठवण्याचं काम हे. तुम्ही सर्वात मोठा एक आरोप केला होता की 2 लाख रुपये घेऊन सफाई कामगारांमध्ये नियुक्ती केली जाते. अशा कंत्राटदारावरती कारवाईसाठी काय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलंय का? कसं आहे माहितीये का, वारस हक्क प्रत्येक, आज हे कामगार कामाला आहेत पण त्यांचं सेवानिवृत्ती झाली, त्याच्यानंतर त्यांच्या घरातलं कोणतरी लागलं पाहिजे, असं परमनंट मध्ये आहे. त्याचप्रमाणे ठेका पद्धतीवर राहिलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही भांडत होतो. इथे पैसे घेऊन नवीन लोकांना भरती केली जाते, जुन्या कामगारांना घरी बसवण्यात येतो. नवीन नेमणूक केली, नवीन ठेकेदाराला जर ठेका दिला तर तो ठेकेदार जुन्या कामगारांना घरी बसवतो, नवीन कामगार घेतो का? त्याला पैसे मिळतात म्हणून. हे आम्ही सर्व याच्याबद्दल सर्व सविस्तर माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे आणि इतर अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. याच्यावर जर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने पुढे काय होईल याची